भगवान दत्तात्रय स्वरूप श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पदस्पर्शानं पुण्यपावन झालेल्या श्री क्षेत्र देवगड नगरीत आज आपण जातो आहोत. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात प्रवरा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं श्री क्षेत्र देवगड गावात पोहोचताच किसनगिरी बाबांच्या स्वर्गस्वरूप आश्रमाचं अत्यंत देखणं आणि भव्य दिव्य असं प्रवेशद्वार पाहून आपण अक्षरशः सुखावून जातो. आज जाताच आपल्याला दिसते ती भली मोठी पार्किंग जी पूर्णपणे निशुल्क आहे आणि इथूनच या स्वर्गसुंदर आश्रमाची पहिली झलक आपल्याला बघायला मिळते. 13 सप्टेंबर 1907 रोजी श्री क्षेत्र देवगड येथे जन्मलेले श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा म्हणजे महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक मानाचं नाव. बाबांच्या साधनेनं साक्षात भगवान दत्तगुरू श्री क्षेत्र देवगडला प्रकट झाले आणि दत्तगुरूंना प्रसन्न करून बाबांनी त्यांचं भव्य दिव्य मंदिर श्री क्षेत्र देवगडला निर्माण केलं. सोबतच भगवान सांब सदाशिवाचं देखील विलोभनीय मंदिर बाबांनी साकारलं. श्री किसनगिरी बाबांनी कित्येक दीनदुबळ्यांच्या दुःखी पीडितांच्या जीवनात सुखाची आनंदाची ज्योत पेटवली आणि त्याच त्यांच्या भक्तांच्या श्रमदानातून आणि माधुकरीतून साकारला गेलेला हा नितांत सुंदर आश्रम. मंदिराकडे जाताना पुन्हा एक भव्य दिव्य आणि कमालीचं सुंदर असं प्रवेशद्वार आपल्याला बघायला मिळतं. आत जाताच आपल्याला दिसतो तो जणू स्वर्गच. या आश्रमाच्या चराचरात अद्वितीय सुंदरता श्री किसनगिरी बाबा आणि श्री भास्करगिरी बाबांनी भरलेली आहे. नंतर आपल्याला दिसतो तो भला मोठा कीर्तन मंडप. उजवीकडे श्री किसनगिरी बाबांनी उभारलेलं महादेवाचं मंदिर, तर डावीकडे श्री भास्करगिरी बाबांनी उभारलेलं श्री किसनगिरी बाबांचं सुंदर समाधी मंदिर. – 1975 साली किसनगिरी बाबांचे उत्तराधिकारी म्हणून नियुक्त झालेले श्री गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजांनी बाप सवाई बेटा या उक्तीप्रमाणे प्रचंड कष्टांमधून आज आश्रमाला अक्षरशः स्वर्ग सौंदर्य प्रदान केलं आहे. किसनगिरी बाबांनी सुरू केलेलं भक्ती कार्य श्री भास्करगिरी बाबांनी आज एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. किसनगिरी बाबांच्या समाधीनंतर सुंदर असं श्री किसनगिरी बाबांचं समाधी मंदिर श्री भास्करगिरी बाबांनी देवगड आश्रमामध्ये उभं केलं आणि कीर्तन मंडपाच्या अगदी समोर आहे ते भगवान दत्तात्रयाचं भव्य मंदिर. श्री विष्णू नारायणाचे 6वे अवतार असलेले आणि ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तींचे रूप म्हणून पूजले जाणारे अवधूत दिगंबर श्री भगवान दत्तात्रय. देवगडचं जुनं नाव मुरमे. किसनगिरी बाबांनी आपल्या अवतार कार्यात जणू स्वर्गच मृत्यूलोकात मुरमे येथे आणून ठेवला आणि त्याचं नामकरण श्री क्षेत्र देवगड असं झालं. असंच या सुंदर आश्रमाला पाहून सारखं मनात येत राहतं इतका हा सुंदर आश्रम. कीर्तन मंडपात आपल्याला बघायला मिळते ती 33 कोटी देवतांचं अधिष्ठान असलेली आणि श्री दत्तगुरूंना प्रिय असलेली गोमाता. दत्तगुरूंच्या मागे असलेली गाय ही पृथ्वी दर्शवते आणि त्यांच्या बरोबर असलेली 4 कुत्री 4 वेद दर्शवतात. गाय आणि कुत्री यांनाच श्री दत्तगुरूंचं वाहन सुद्धा म्हणतात. स्वच्छतेच्या बाबतीत बोलायचं झाल्यास अव्वल दर्जाची स्वच्छता आपण इथे अनुभवतो.
या व्हिडिओमध्ये इतकंच, पण पुढील काळात आणखी एक परिपूर्ण व्हिडिओ करून या सुंदर आश्रमाचा एकूण एक भाग दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेन. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री गुरुदेव दत्त.